तर चला आले का सगळे आले असतील तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओची तुम्हाला मी आज संपूर्णपणे सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आज महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना जी संबंधित तुम्हाला स्थगित योजनेची रक्कम आहे ती तुम्हाला वाटप होणार आहे आणि काही विद्यार्थ्यांची जी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप देखील त्यांना मिळून जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असताना तर कृपया करून आत्ताच व्हिडिओला लाईक करा की जेणेकरून मला देखील मोटिवेशन मिळेल आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। तर जास्त वेळ न घालवता आता आपण समजून घेणार आहोत की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्ही जो क्लेम भरला आहे तुमचा स्कॉलरशिपचा असो किंवा दुसरा काही तुमचा क्लेम असो ज्यामधून तुम्हाला तुमची महाडीबीटीद्वारे रक्कम येणार आहे ती तुमची रक्कम अजून तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाही आहे। 4 ते 5 महिने झाले, काहींचे 2 ते 3 महिने झाले असतील। तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये पैसे यायलाच हवे, पण तुमचे 4 ते 5 महिने झाले असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर अजून लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून तेवढा आमच्यासाठी लवकरात लवकर करा। तर आता मला तुम्हाला समजून सांगायचं आहे की महाराष्ट्र बांधकाम संघटनेअंतर्गत तुम्हाला जी योजना असते क्लेमची, ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळत असतात म्हणजे तुमची योजना अंतर्गत निधी मिळत असतो, त्याचं काम कसं चालतं। आता त्याचं काम कसं चालतं माहिती आहे का? सर्वात अगोदर जो बांधकाम कामगार आहे त्याचं जे स्टेटस आहे ते ऍक्टिव्ह असायला हवं। आता मला ऍक्टिव्ह म्हणायचं आहे बरं का। यामध्ये ऍक्टिव्ह आणि डिसऍक्टिव्ह दोन्ही पण असतात, अप्रूव्ह आणि डिसअप्रूव्ह असतात। अप्रूव्ह म्हणजे काय, तुम्हाला तुमचं जे बांधकाम कार्ड आहे ते कार्ड मिळाले म्हणजे तुम्ही अप्रूव्ह आहात। जरी तुमचा रिन्यू संपला असेल तरी देखील तुम्ही अप्रूव्ह आहात। पण त्याच ठिकाणी जर तुम्ही डिसअप्रूव्ह असाल म्हणजे तुम्हाला कार्ड नाही मिळालेलं तर तुम्ही त्या ठिकाणी डिसअप्रूव्ह असतात। आता तुम्ही ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह आहात हे जर तुम्हाला घरबसल्या समजून घ्यायचं असेल तर ते देखील मी तुम्हाला व्हिडिओ शेवटमध्ये सांगणार आहे की तुम्हाला कसं समजून घ्यायचं आहे की तुमची जी प्रोफाईल आहे ती तुमची बांधकाम कामगारा अंतर्गत जी त्याची लिंक आहे ज्या ठिकाणी तुमचा अर्ज भरला जातो त्या ठिकाणी तुम्ही ऍक्टिव्ह दिसताय की डिसऍक्टिव्ह दिसताय ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। काही काम करत असाल तर ते 2 मिनिटं काम बाजूला ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला ती स्टेप समजून सांगणार आहे। 1च मिनिटाचं काम आहे ते मी तुम्हाला व्हिडिओचे शेवट समजून सांगणार आहे। पण सर्वात अगोदर आपण बोलूयात की तुम्हाला रक्कम का येत नाही आहे। आता रक्कम आता आपण सर्वात जाणून घेऊयात। 2 ते 3 महिने झाले आहेत क्लेम भरून। आता अशा लोकांना काय करायचं आहे ज्यांची अजून रक्कम येत नाही आहे। 2 ते 3 महिने ज्या लोकांना क्लेम भरून झाले आहे तर त्यांनी मला सर्वात अगोदर कमेंट बॉक्समध्ये सांगा की त्यांचं व्हेरिफिकेशन हे झालंय का। व्हेरिफिकेशनमध्ये काय केलं जातं, तुमचा जो अंगठा आहे तुमच्या अंगठ्याचे डोळ्याचे अंगठ्याचे ठसे घेतले जातात आणि डोळ्याच्या कॅमेऱ्याद्वारे फोटो घेतला जातो, ते व्हेरिफिकेशन झालंय का। जर ज्यांनी ज्यांनी क्लेम भरून, आता लक्ष देऊन ऐका, ज्यांनी ज्यांनी क्लेम भरून 2 ते 3 महिने झालेत आणि त्यांचं व्हेरिफिकेशन 2-3 दिवसावर आलंय किंवा झालेत एक 8-15 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस नको व्हायला, एक 15 दिवसाच्या अगोदर त्यांचं व्हेरिफिकेशन होऊन गेलंय, अशा लोकांना आता 1 महिन्याच्या अगोदर त्यांची जी निधी आहे ती त्यांच्या खात्यामध्ये मिळायला सुरुवात होणार आहे। म्हणजेच का अशामुळे आता आपण तुम्ही पाहू शकता की सगळ्यात अगोदर खासदारकीचं इलेक्शन झालं, त्यानंतर आमदारकीचं इलेक्शन झालं। इलेक्शनच्या काळामध्ये काय आहे, आचारसंहिता हा कन्सेप्ट चालू झालेला असतो, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी सरकारी किंवा खाजगी योजना असते त्या कुठल्याही प्रकारच्या योजनांचं काम केलं जात नाही, त्यामध्ये कोणालाही त्याबद्दलचा लाभ दिला जात नाही। आता तुम्हाला कसं जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला आता तुमचं व्हेरिफिकेशन झालंय पण पैसे मिळत नाही आहेत। आता सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया ज्या लोकांना 4 ते 5 महिने होत आले त्यांचा क्लेम भरून त्यांचा काय प्रॉब्लेम झाला असेल। त्यांना तर खूप दिवस झाले, त्यांच्यानंतर इलेक्शन पण झाले, नॉर्मल डेज पण चालू झाले, तरी देखील त्यांची स्कॉलरशिप येत नाही आहे। तर त्यांच्यासाठी देखील महाराष्ट्र सरकारने एक आनंदाची बातमी आणलेली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना या संबंधित जी स्थगित योजनेची रक्कम आहे ती वाटप संबंधितील त्यांनी आपल्याला एक आनंदाची बातमी दिलेली आहे। ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने सांगितलंय की आता जे बांधकाम कामगार होते, समजा त्यांचा स्कॉलरशिपचा जो क्लेम होता अथवा दुसरे त्यांचे जे वेगवेगळे प्रकारचे क्लेम असतात, काहींचा लग्नासाठी असतो, काहींचा डिलिव्हरीसाठी असतो, काहींचा मृत्यू क्लेम असतो, काहींचा स्कॉलरशिप क्लेम असतो, अशा क्लेमची जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यामध्ये मिळायला सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला अजूनही ती मिळाली नसेल, तुम्हाला सर्वात अगोदर एक मेसेज पाठवला जातो की तुमची जी स्कीम असेल, उदाहरणार्थ एक स्कीम आहे E01 अथवा E02, अशा ज्या स्कीम आहे तुम्हाला असा एक मेसेज पाठवला जातो। मेसेजचं नाव असतं महा BOC, महा
BOC अशा प्रकारचा मेसेज येतो आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं, की तुमचा क्लेम हा अप्रूव्ह झाला आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी मंडळाकडे पाठवलेला आहे. म्हणजेच तुमचा जो क्लेम आहे तो आता या ठिकाणी अप्रूव्ह करण्यात येत असतो. ज्या ठिकाणी तुमचा क्लेम जो अप्रूव्ह होतो त्यानंतर तुम्हाला समजून जायचं आहे, की तुम्हाला असा मेसेज आलाय, तुमचा क्लेम अप्रूव्ह झालाय, तर तुम्हाला 8 ते 15 दिवस या कालावधीमध्ये तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळून जातील. पण जर तुम्हाला असा मेसेज आलाय, तो मेसेज देखील तुम्हाला हे जो आम्ही तुम्हाला सांगतोय महा-BOC या ठिकाणीच येणार आहे. महा-BOC अथवा तुम्हाला काय येणार आहे ED-BOC या 2 प्रकारच्या जे तुमचे नावं आहेत या ठिकाणी तुम्हाला मेसेज येणार आहे. अशा प्रकारे जर मेसेज आला आणि त्यामध्ये लिहिलेलं असेल, की तुम्ही भरलेला जो क्लेम आहे, उदाहरणार्थ तुम्ही भरलेला E0 क्लेम हा डिसअप्रूव्ह करण्यात आलेला आहे किंवा अपात्र ठरला आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला लवकरात लवकर आपल्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्या संबंधितची थोडीशी माहिती घ्यायची आहे, की कशामुळे तो क्लेम डिसअप्रूव्ह झाला. जर तुमच्या आसपास काही सेतू कार्यालय असेल, त्या ठिकाणी देखील तुम्ही विचारपूस करू शकता, की तुमचा क्लेम हा कशामुळे डिसअप्रूव्ह झाला आहे. जर तुम्हाला व्यवस्थित माहिती कळाली, की कशाप्रकारे तुमचा जो क्लेम आहे ते डिसअप्रूव्ह झालाय, तर तुम्हाला पुढील कार्यवाहीसाठी प्रॉपर गाईडन्स मला देता येईल, की जेणेकरून तुम्हाला मला समजून सांगता येईल, की तुम्हाला आता तुमचा जो क्लेम आहे त्यामध्ये अजून काय तुम्हाला बेनिफिशरी किंवा काय महत्त्वाच्या स्टेप्स घ्यायच्या आहेत, की जेणेकरून तुम्ही भरलेला जो क्लेम आहे तुम्हाला त्याची 100% जी रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे खरी कागदपत्रे आहेत तुम्ही तेच व्हेरिफिकेशनच्या वेळी दिलेले असावे. व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्ही त्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन केलेलं असावं. जे कागदपत्र तुम्ही क्लेम भरताना तुम्ही ऑनलाईन अपलोड केले होते. आता खूप सारे लोकांचा 60% लोकांचा क्लेम डिसअप्रूव्ह कशामुळे होतोय, की त्यांनी आधार कार्ड जे आहे, आता आधार कार्डला एक फ्रंट असते आणि एक बॅक असते. म्हणजे एक पुढची बाजू असते आणि एक मागची बाजू असते. खूप सारे लोकं फक्त पहिलीच बाजू भरतात. ही दुसरी बाजू ते भरतच नाहीत. ज्या लोकांनी ही दुसरी बाजू भरलेली आहे, तशा प्रत्येक लोकांचा जो क्लेम आहे तो डिसअप्रूव्ह करण्यात येत असतो. त्यामुळे जर तुम्ही एकच बाजू भरलेली असेल, ज्या ठिकाणी भरलाय त्यांना विचारून पहा किंवा तुम्ही स्वतःने भरला असेल तर तुम्ही स्वतः परत एकदा रिचेक करू शकता. तुम्ही चेक करा की तुम्ही दोन्ही बाजू भरल्या आहेत की नाही आणि जर तुम्ही एकच बाजू भरली असेल तर तुमचा क्लेम हा डिसअप्रूव्ह होणार आहे. आणि सर्वात अगोदर आता जी योजना आहे आपली महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेची, त्यासाठी एक सर्वात महत्त्वाची बातमी आहे. समजा तुम्ही E01 द्वारे एक विद्यार्थ्याचा स्कॉलरशिपचा क्लेम भरत आहात आणि तुम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं जे पासबुक आहे ते दिलेलं आहे, तर तुम्हाला त्याचे पैसे कधीच मिळणार नाहीत. कारण ही एक स्कॉलरशिप नाही आहे. ही कामगाराच्या मुलाला एक आर्थिक मदत म्हणून देण्यात येणारी एक रक्कम आहे, की कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप नाही. या रकमेचा कुठल्याही तुमची जी शैक्षणिक स्कॉलरशिप असते, त्यासंबंधी कुठलंही घेणं-देणं नाही आहे. त्यामुळे ही स्कॉलरशिप जो कामगार आहे, जो नोंदीत सक्रिय कामगार आहे, पुन्हा एकदा ऐका, जो नोंदीत आणि सक्रिय कामगार आहे, त्याच्याच बँक पासबुकवरती ही स्कॉलरशिप पाठवली जाते. आता जर तुम्ही विद्यार्थ्याचा क्लेम भरला असेल, समजा तुम्ही एका विद्यार्थ्याचा क्लेम भरलाय, स्टुडंटचा एखादा क्लेम भरलाय आणि तुम्ही त्याचं पासबुक दिलंय, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ऑनलाईन पुन्हा एकदा ते रिएडिट करून तुम्हाला कामगाराचं पासबुक त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे बँक डिटेलमध्ये जाऊन, तेव्हा तुम्हाला त्याचे पैसे मिळेल. आणि मी तुम्हाला हे एका विद्यार्थ्याच्या स्कॉलरशिपसाठी सांगितलं आणि हाच नियम प्रत्येक यांची जी योजना आहे त्यासाठी लागतो. उदाहरणार्थ डिलिव्हरीची योजना असेल, लग्नाची योजना असेल अथवा मृत्यूची योजना असेल. मी जो तुम्हाला नियम सांगितला आहे हाच नियम प्रत्येक स्कॉलरशिपला लागतो. नोंदीत सक्रिय बांधकाम कामगाराच्याच बँक पासबुकवरती पैसे पाठवले जातात. ही तुम्ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आता तुम्हाला मी समजून सांगतो, की तुम्हाला कसं चेक करायचं आहे, की तुमचा प्रोफाईल स्टेटस ॲक्टिव्ह आहे की डिसॲक्टिव्ह आहे. तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, क्रोम ब्राउझरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन ना महा-BOC किंवा बांधकाम कामगार असं सर्च करून तुमचं प्रोफाईलला लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झालेच तुम्हाला त्या ठिकाणी खूप सारे सेक्शन्स पाहायला मिळतील. जशा प्रकारे तुमचे जे कागदपत्र आहेत त्या ठिकाणी डॉक्युमेंट्सचं एक सेक्शन असेल, त्यानंतर बँक डिटेलचं एक सेक्शन असेल, त्यानंतर तुमचे जे रिन्युअल आहे त्याचं एक सेक्शन असेल, त्यानंतर तुमचे जे अदर जे काही तुमच्या इन्फॉर्मेशन आहेत त्याचं एक सेक्शन असेल आणि तुमच्या क्लेमचं एक सेक्शन असेल. क्लेमचं एक सेक्शन असेल आणि अदर जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्याचं एक सेक्शन असेल. आता तुम्हाला काय पाहायचं आहे, तुम्हाला जर समजा पाहायचं असेल तुमचं बँक अकाउंट कोणाचं आहे, तर तुम्ही त्या क्लेमवर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जर तुम्हाला पाहायचं आहे तुमचं रिन्यू संपलंय का, आहे का तुम्ही टाकले ते झालं नाही, तर तुम्हाला रिन्यूवरती जाऊन पाहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पाहायचं असेल तुमचा क्लेम अप्रूव्ह झालाय, डिसअप्रूव्ह झालाय की आता ॲक्सेप्ट झालाय की पैसे खात्यात जमा झाले, तर तुम्हाला क्लेमवरती जाऊन त्या ठिकाणी करायचं आहे. आणि जर तुम्हाला या संबंधितील कोणतीही माहिती एडिट करायची असेल तर तुम्हाला ती जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन करावी लागणार आहे. घरी कोणालाही ती माहिती एडिट करता येत नाही. हे खूप सेन्सिटिव्ह काम असतं. हे प्रत्येक व्यक्तीला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन हे अपलोड करून पाहायचं असतं. आणि सर्वात अगोदर मला तुम्हाला एक समजून सांगायचं आहे, की जर तुमचं रिन्युअल संपलं असेल तर कुठल्याही प्रकारची तुम्ही काळजी घ्यायची नाही. कारण जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला आहे आणि तुमचं रिन्युअल संपलंय तर 100% तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत.
म्हणून मी तुम्हाला सांगतोय, खूप सारे लोक टेन्शन घेतात की आमचं जर रिन्युअल संपलेलं आहे आणि आता आम्हाला आमची जी योजना आहे किंवा आम्ही जो क्लेम भरलाय त्याचे पैसे मिळणार नाहीत. तर तुम्ही असं कुठल्याही प्रकारच्या गैरसमजात राहू नका. जर तुमचं रिन्युअल आहे किंवा नाही याचा काहीही संबंध नसतो तुमच्या स्कॉलरशिपशी. फक्त एवढाच संबंध असतो की जेव्हा तुम्ही तो फॉर्म भरताय, म्हणजेच क्लेमचा फॉर्म भरताय तुम्ही, तेव्हा तुमचं कार्ड रिन्युअल पाहिजे, म्हणजे ॲक्टिव्ह हा स्टेटस असायला पाहिजे. जर तुम्ही फॉर्म भरलाय आणि त्यानंतर व्हेरिफिकेशनच्या वेळेस संपलेला असेल किंवा पैसे यायच्या वेळेस संपलेला असेल किंवा व्हेरिफिकेशन नंतर संपलेला असेल, तरी देखील कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. फक्त फॉर्म भरतानाच तुमचं जो प्रोफाईल आहे ते ॲक्टिव्ह दिसायला पाहिजे. तर मला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं समजून सांगायचं होतं. तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि काही प्रश्नांवरती व्हिडिओ सेपरेट बनवून पाहिजे असतील तर ते देखील विचारा. या संबंधित संपूर्ण माहिती मी एकदम उकळून पेलेलो आहे. त्यामुळे मला आता बांधकाम कामगार योजना या संबंधीची प्रत्येक कण माहिती माझ्या लक्षात बसलेली आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही बिनधडक विचारू शकता. एक मोठा भाऊ, एक लहान भाऊ समजून तुम्ही नक्कीच मला प्रश्न विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. जर तुम्ही अजूनही आपल्या या मराठमोळे यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून माझ्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून मला तुमच्यासाठी असेच नवनवीन महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते. भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.